माणसाला पाण्याची तहान लागते हे आपण ऐकलंय. पण तुम्ही कधी अशा नदीबद्दल ऐकलंय जिचा उगमच माणसाच्या रक्ताने होतो? एक अशी नदी जिला पाण्याची नाही तर माणसाच्या तहानेची ओढ आहे. विदेहीच्या जगात आजचा अनुभव आहे तहानलेली नदी. जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण माझी पुढची कथा खूपच खास आहे आणि ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचावी असं मला वाटतं. कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो निसर्ग, अथांग समुद्र, नारळी पोफळीच्या बागा, वळणावळणाचे वेडेवाकडे रस्ते, पुरातन मंदिरं आणि कौलारू छोटी घरं. घरासमोरचं ते मोठं शेणाने सारवलेलं अंगण आणि त्यात डोलणारी झाडं. हे सगळं आठवलं की मन अगदी गहिवरून येतं. अशाच एका सुंदर ठिकाणी माझा मित्र प्रवीण, त्याचं लग्न ठरलं होतं. आम्हाला खूप आनंद झाला होता, कारण कोकण आणि लग्न म्हणजे आमच्यासाठी एक सहलच होती. मी, रवी, सुभाष, हरीश आणि किशोर आम्ही 5-6 दिवसांची सुट्टी काढली आणि लग्नासाठी निघालो. ज्याचं लग्न होतं तो प्रवीण आधीच गावी पोहोचला होता. आम्ही 5 जण रवीची गाडी घेऊन निघालो. गाडी छान धुवून, हार घालून, पेट्रोल फुल करून आम्ही संध्याकाळी 6 वाजता मुंबई सोडली. रात्रीचा प्रवास करण्याचा हट्ट माझाच होता. मला रात्रीचा प्रवास खूप आवडतो. ते शांत वातावरण, तो गूढ अंधार आणि रहदारी नसलेला रस्ता. फक्त आपण आणि वारा, बाकी तिसरं कोणीही नाही. अशा वातावरणात मला एक वेगळंच चैतन्य जाणवतं. आमचा प्रवास मस्त सुरू झाला. सुरुवातीला खूप गप्पा, मजा, मस्ती चालू होती. पण जसं जसं पनवेल मागे पडलं तसा हवेतील गारवा वाढू लागला. मातीचा तो ओला सुगंध आणि सोबतीला मराठी, हिंदी, जुन्या गाण्यांची साथ. हा हा हा, असं वाटत होतं की हा प्रवास संपूच नये. रवी गाडी अतिशय उत्तम चालवत होता. थंड वारा लागताच सुभाष गाढ झोपी गेला, तर हरीश आणि किशोर मस्ती करण्यात दंग होते. पण जसा जसा रस्ता कमी होत गेला तसे ते दोघेही निद्राधीन झाले. मला मात्र जागा राहण्याची सवय होती आणि त्या वातावरणाच्या प्रेमात असल्याने मला झोप येणं शक्यच नव्हतं. मी आणि रवी गप्पा मारत होतो, कारण मला भीती होती जर चालक झोपला तर आमची ही शेवटची ट्रिप ठरायला वेळ लागणार नाही. त्यामुळे त्याला जागं ठेवण्यासाठी मी सतत काही ना काही बोलत होतो. महाड सोडल्यानंतर मात्र माझी तंद्री लागली. जुन्या आठवणी, काही चांगल्या, काही वाईट, जणू निमंत्रण दिल्यासारखं मनात गर्दी करू लागल्या. पुढे घाटाचा रस्ता सुरू झाला. मी मूळचा पुण्याचा असल्यामुळे कोकणाच्या त्या तीव्र वळणावळणाच्या घाटाची मला सवय नव्हती. त्यामुळे मला थोडं अस्वस्थ वाटू लागलं. मी रवीला गाडी बाजूला घ्यायला सांगितली, पण त्याने चक्क नकार दिला. तो म्हणाला, जोपर्यंत एखादी वस्ती येत नाही तोपर्यंत गाडी थांबवता येणार नाही. त्याच्या या उत्तराने मी भडकलो आणि रागात म्हणालो, अरे मला ठीक वाटत नाहीये, डोकं दुखतंय. माझं वाक्य तोडत तो बोलला, झोप मग, पण गाडी थांबणार नाही. आमचा आवाज ऐकून हरीश आणि किशोर दचकून जागे झाले. काय झालं? त्यांनी विचारलं. रवी पटकन म्हणाला, हा घाटात गाडी थांबवायला सांगतोय, याला समजवा जरा. तेव्हा हरीश गंभीर होऊन म्हणाला, अरे रात्रीची वेळ आहे आणि आपण घाटात आहोत. इथे असं मध्येच उतरता येत नाही. भूताकेतांची भीती असते. मी म्हणालो, गप रे, काय फालतूगिरी लावली आहे. थोड्या वादावादीनंतर सगळे शांत झाले. भूत, प्रेत, झपाटणं किंवा अंगात येणं या गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाही. पण चौघांच्या विरोधात मी एकटाच असल्यामुळे मला शांत बसावं लागलं. तेवढ्यात किशोर मध्येच बोलला, अरे माझ्यासोबत असंच काहीतरी घडलं होतं. तो सांगू लागला,
मी एकदा आई आणि भावासोबत रात्रीच्या वेळी सिंधुदुर्गला मामाकडे चाललो होतो. साधारण रात्रीचे 2-3 वाजले असतील. मला लघवीला जायचं होतं, म्हणून मी भावाला गाडी थांबवायला सांगितलं. आई मागे झोपली होती, म्हणून तिला उठवलं नाही. आम्ही गाडी बाजूला लावली आणि हलकवून गाडीत बसलो. तसा दरवाजाच्या आवाजाने आईला जाग आली. तिने एकदम दचकून विचारलं, एवढ्या रात्री कुठे गेला होतात तुम्ही? भावाने सांगितलं, सूला उतरलो होतो. त्यावर आई संतापून म्हणाली, इथे? तुम्हाला काही अक्कल आहे की नाही? आता वेळ न घालवता गाडी चालव आणि गाव येईपर्यंत कुठेही थांबू नकोस. किशोर पुढे सांगू लागला. आईचा तो चढलेला आवाज ऐकून आम्हाला भीती वाटली, पण आम्ही दुर्लक्ष केलं. थोड्या वेळाने मला जाणवू लागलं की कोणीतरी गाडीच्या मागे जोरात धावतंय आणि आमचा पाठलाग करतंय. मी आधी तो भास समजून इग्नोर केलं, पण माझा भाऊ सारखा आरशामध्ये मागे बघत होता. मी त्याला विचारलं, काय झालं? तो म्हणाला, नाही रे, मला वाटलं कोणीतरी गाडीच्या मागे पळत येतंय. मी आता खरंच खूप घाबरलो होतो. मी त्याला म्हणालो, मलाही मागापासून असंच वाटतंय. तेव्हा आई ओरडली, काही ऐकू आलं किंवा भास झाला तरी तिकडे लक्ष देऊ नका आणि मागे वळूनही बघू नका. आई ज्या आवाजात बोलली ते ऐकून आमच्या अंगावर काटा आला. पुढचा अर्धा तास आमच्यासाठी काळ होता. गाडीच्या बाहेरून पायांचे जोरजोरात आवाज येत होते. 3-4 वेळा तर असं वाटलं की खिडकीतून कोणीतरी आतच येईल. अगदी गाडीच्या खिडकीला लागून कोणीतरी प्रचंड वेगाने धावत होतं. हे सांगताना किशोरच्या अंगावर आजही शहारे आले होते. त्यांचं बोलणं ऐकून मीही शांत झालो. मी स्वतःला कसं तरी सावरलं आणि वस्ती येण्याची वाट पाहू लागलो. सुमारे तासभर झाला असेल. दूरवर दिवे दिसायला लागले. तेव्हा मी रवीला म्हणालो, अरे थोडा चहा सुट्टा करूया? रवीने काही न बोलता एका टपरीजवळ गाडी थांबवली. आम्ही गाडीतून खाली उतरलो आणि मोकळ्या हवेत श्वास घेतला. चहा पिताना रवी शांतपणे म्हणाला, हे बघ, इथे रात्रीच्या वेळी गाडी थांबवणं रिस्की असतं. कुठला रस्ता कसा आहे, तिथे काय आहे हे आपल्याला माहीत नसतं. तू ऐकायला तयार नव्हतास म्हणून मी भडकलो. आता त्या विषयावर पुन्हा बोलायला नको. मी हसतच म्हणालो, अरे हरामखोर, कमीत कमी सॉरी तरी बोलायचं. त्यावर रवी मिश्किलपणे म्हणाला, ठीक आहे बाबा, माझ्या चहाचे पैसे तू दे, मग माफ केलं तुला. बस तेवढ्यात गाडीतलं तणावाचं वातावरण हलकं फुलकं झालं आणि आम्ही पुन्हा पुढच्या प्रवासाला निघालो. सकाळी साधारण 8 वाजता आम्ही गावात पोहोचलो. आमचा मित्र प्रवीण आमच्या दिमतीला हजरच होता. सगळ्यांनी मस्त फ्रेश होऊन चहा नाश्ता केला आणि त्यानंतर आमची ही 5-6 जणांची टोळी गाव भटकायला बाहेर पडली. गाव तर खूपच सुंदर होतं. प्रत्येक घराच्या मागे एकतरी विहीर दिसतच होती. मोठं अंगण, मोकळी हवा, तिथलं ते प्रसन्न वातावरण मन तृप्त करत होतं. दुपारच्या जेवणात काय मेजवानी होती. चुलीवर बनवलेलं गरमागरम फिश फ्राय, मऊसूद भाकरी, वर तर्रीचा तवंग आलेलं माशाचं कालवण आणि सोबतीला झणझणीत जवळ्याची चटणी आणि सगळ्यात शेवटी ती थंडगार सोलकढी. खरंच तृप्त झालो. आणि जशी गरम मोदकावर तुपाची धार, म्हणजेच त्यानंतर घेतलेली ती वामकुक्षी. खरंच सुख म्हणजे नेमकं काय असतं तर ते हेच. संध्याकाळी हळद होती आणि दुसऱ्या दिवशी लग्न. हळदीच्या कार्यक्रमात आम्ही 5-6 जण असे नाचलो. प्रवीणचे नातेवाईक आणि गाव एका बाजूला आणि आम्ही दुसऱ्या बाजूला. अशा तोडीस तोड आम्ही नाचलो. लग्नही अगदी थाटामाटात पार पडलं आणि त्यानंतर निघाली वरात. तिथे तर अफाट धमाल झाली. प्रवीणने खास आमच्यासाठी मदिरेची सोय बाजूला करून ठेवली होती. मग काय, कोणी कुणाचं ऐकत नव्हतं.
सगळे बेभान होऊन नाचत होते. वरात संपल्यावर आम्ही थोडा वेळ तिथेच बसलो. नाचून नाचून सगळे प्रचंड थकले होते. रूमवर आल्यावर जे अंग टेकवलं ते थेट दुसऱ्या दिवशी दुपारी 12लाच आम्हाला जाग आली. जागे झाल्यावर प्लॅन ठरला. संध्याकाळी नदीवर जायचं. गावात येतानाच मला ती नदी दिसली होती. तेव्हाच मी ठरवलं होतं की गावाहून निघण्यापूर्वी एकदा तरी इथे यायचं. नदीचं पाणी अगदी नितळ होतं आणि नदीला लागून एक छोटी टेकडी होती. आम्हा सगळ्यांनाच पोहता येत होतं, पण प्रवीण मात्र आमच्यासोबत आला नाही. लग्नाच्या धावपळीमुळे तो दमला होता. मी, रवी, किशोर, सुभाष आणि हरीश आम्ही 5ही जण नदीवर पोचलो. पाण्यात मस्त धमाल सुरू होती. तेवढ्यात हरीश म्हणाला, ऐका रे, आता मी सांगतो ते करायचं. नदीत उडी मारायची आणि नाक धरून पाण्याखाली थांबायचं. जो सगळ्यात उशिरावर येईल तो जिंकला आणि जो जिंकेल त्याला बाकी चौघांनी ट्रीट द्यायची. सगळे एका पायावर तयार झाले. आम्ही एकदम पाण्यात उडी तर मारली, पण तिथे मोठी चिटिंग झाली. उडी मारल्यानंतर सुभाष सोडून बाकी सगळे लगेच वर आले आणि इतरांकडे पाहू लागले. कोणी कशी फसवणूक केली हे बघण्यातच सगळे मग्न होते. पण आमचा बिचारा सुभाष शहाण्या मुलासारखा खरोखर पाण्याखाली दम धरून बसला होता. तो जेव्हा वर आला तेव्हा त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता. तो घाबरलेल्या आवाजात म्हणाला, ऐका ना रे, मला खाली गेल्यावर असं वाटलं की कोणीतरी माझा पाय खेचतंय. चला, हे असं काहीतरी खेळणं नको करायला. परत जाऊ घरी आपण. पण बाकीचे सगळे मजेत होते, त्यामुळे कुणीच त्याचं बोलणं गांभीर्याने घेतलं नाही. सगळे त्याला चिडवू लागले. अरे घाबरलास का? नखरे नको करू. हिम्मत नसेल तर सांग सरळ. विशेष करून किशोर सुभाषला खूपच टोचून बोलत होता. त्यामुळे सुभाष थोडा रागावला. शेवटी आम्ही सगळ्यांनी त्याला समजवलं, यावेळी खरंखुरं खेळू, कोणीही फसवणार नाही आणि कोणी त्याला चिडवणारही नाही. सुभाष पुन्हा तयार झाला. हरीशने आकडे मोजायला सुरुवात केली. 1, 2, 3. सगळ्यांनी एकाच वेळी पाण्यात उड्या घेतल्या. साधारण 15 सेकंदांनी एक एक करून सगळे वर आले, पण सुभाष अजून वर आला नव्हता. सगळे ओरडू लागले, ए सुभाष, वर ये आता, जिंकलास तू. आता मस्ती नको करू, वर ये लवकर. तेवढ्यात आमचं लक्ष वर टेकडीकडे गेलं. तिथे एक म्हातारा उभा होता आणि आपलं धोतर नीट करत होता. त्याने एका कोरड्या आणि करड्या आवाजात विचारलं, अरे पोरांनो, काय झालं? रवी ओरडून म्हणाला, आमच्या मित्राने उडी मारली आहे, पण तो अजून वर आला नाही. हे ऐकताच तो म्हातारा कोकणीत ओरडला, गेलो, आता परत नाही येऊच तो. असं बोलून तो म्हातारा एका राक्षसासारखा विचित्र हसू लागला. जणू त्याला काहीतरी मोठा आनंद झाला होता. आम्हाला काहीच सुचेनासं झालं. तेवढ्यात पाण्याच्या खालून हातपाय आपटल्यासारखे आवाज येऊ लागले. संध्याकाळची वेळ होती. आधीचं ते निळशार पाणी आता काळं-कुट्ट दिसत होतं. पाण्याच्या पृष्ठभागावर काहीच दिसत नव्हतं, पण खाली काहीतरी भयंकर घडतंय हे स्पष्ट जाणवत होतं. आम्ही चौघेही जीवाच्या आकांताने सुभाषला शोधायला पाण्यात उतरलो, पण त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. आता मात्र आमची बोबडी वळली होती. किशोर तर थरथर कापायला लागला होता, कारण त्यानेच सुभाषला सर्वात जास्त चिडवून पुन्हा पाण्यात उडी मारायला लावली होती. आम्ही धावत जाऊन गावकऱ्यांना सगळं सांगितलं. गावकरी ही मशाली घेऊन शोधाशोध करायला निघाले, पण सगळं व्यर्थ. सुभाषचा काही पत्ताच लागत नव्हता. तरीही मनात एक आशा होती की सुभाष भेटेल, कारण बुडाला असता तर तो आम्हाला सापडला असता.
नदीमुळे, नदीच्या प्रवाहामुळे कदाचित तो नदीच्या आजूबाजूला पडला असेल, ही एकच शेवटची आशा होती. आमची अवस्था पाहून प्रवीण आणि गावातील काही वडीलधारी माणसं म्हणाली, पोरांनो, तुम्ही घरी जा, आम्ही बघतो पुढे काय करायचं ते. त्यांनी आम्हाला घरी आणून सोडलं. रूममध्ये चटया टाकून आम्ही सुन्न होऊन पडून राहिलो होतो. पण झोप कोणाच्या डोळ्याला लागणार होती. डोक्यात एकच विचार चक्रावत होता, आपल्यासोबत असणारा मित्र गायब झालाय. त्याच्या घरच्यांना काय उत्तर देणार. बराच वेळ आम्ही निशब्द बसून होतो. कोणाच्याच तोंडून शब्द फुटत नव्हता. खोलीत फक्त एक भयानक आणि थंड शांततेचा वावर होता. आम्ही जिथे राहत होतो त्या खोलीला 2 दरवाजे होते. एक ज्या दारातून आम्ही आत आलो, आणि दुसरा जो पूर्णपणे बंद होता. त्या बंद दरवाजावर वरच्या डाव्या कोपऱ्यापासून खालच्या उजव्या कोपऱ्यापर्यंत एक आडवी लाकडी फळी मोठ्या खिळ्यांनी ठोकली होती. तेवढ्यात किशोर अचानक विजेचा झटका बसल्यासारखा उठून बसला. आम्हाला काही कळायच्या आतच तो त्या बंद दरवाजाच्या दिशेने धावला. आम्ही त्याच्या मागे धावलो, पण तो स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होता. सुभाष, सुभाष, तो आवाज देतोय, मला जायला हवं, तो तिथे अडकलाय, त्याला वाचवायचंय. किशोर वेड्यासारखं त्या दरवाजाची फळी खेचू लागला. आम्ही तिघांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या अंगी अमानवी शक्ती संचारली होती. जणू आम्ही तिघं मिळून एका हत्तीला मागे ओढतोय असा भास होऊ लागला. आमचा हा गोंधळ ऐकून प्रवीण, त्याचे वडील आणि बाकी घरातले सगळे धावत आले. ते आत येईपर्यंत किशोरने एकाच झटक्यात ती घट्ट ठोकलेली फळी उपटून फेकून दिली होती. दरवाजा धडाम करून उघडला आणि तो नदीच्या दिशेने धावू लागला. किशोर अजूनही त्याच भयान स्वरात ओरडत होता, सुभाष, तो हाका मारतोय, मला जायला हवं, तो अडकलाय, सोडा मला, सोडा मला, जाऊ द्या. त्या सगळ्यांनी मिळून किशोरला कसेबसे पकडून एका जागी बसवले. तो एका कोपऱ्यात गुडघे पोटाशी कवटाळून बसला होता आणि मागे पुढे डुलत होता. डोळे पाण्याने डबडबलेले होते, तोंडातून लाळ गळत होती आणि चेहरा भीतीने काळाकुट्ट पडला होता. तो वारंवार तेच शब्द बरळत होता, सुभाष बोलवतोय, तो अडकलाय, त्याला वाचवायचंय, मला गेलं पाहिजे, या व्यतिरिक्त काहीही नाही. हे सगळं पाहून माझा थरकाप उडाला. क्षणभर वाटलं की हे सगळं भयंकर स्वप्न असावं. आता जाग येईल आणि सगळं अलबेल असेल. पण दुर्दैवाने ते वास्तव्य होतं. सुभाष बेपत्ता होता आणि किशोरची ही अशी अवस्था. सगळं काही स्तब्ध झालं होतं. तेवढ्यात गावकऱ्यांपैकी एक जण कुजबुजला, भूतानं पकडलो हाय ते का, उपाय नाही केलो तर परिणाम अजून वाईट होतलो. रवी, मी आणि हरीश, आम्ही तिघांनी एकमेकांकडे पाहिलं. नजरेनेच आम्ही एकमेकांना आधार देण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होतो. असेच 3-4 तास तणावात उलटले. उजाडल्यावर सगळे पुन्हा नदीवर शोधाशोध करायला गेले. गावातली 3-4 मुलं, जी पट्टीची पोहणारी होती, ती नदीत उतरली. शोध पुन्हा सुरू झाला. माझ्या डोक्यात मात्र एकच विचार चक्रावत होता, काहीही झालं तरी वाईट बातमी नसू दे. जर काही अघटित घडलं तर त्याच्या आईवडिलांना आम्ही काय तोंड दाखवणार, या विचारानेच मला चक्कर येऊ लागली. तेवढ्यात नदीत उतरलेल्या एका मुलाचा आवाज घुमला, नदीच्या बुडाशी काहीतरी हाताक लागलं आहे. ते ऐकताच बाकीचे तिघही त्याच्या मागोमाग पाण्याखाली गेले. आम्ही सगळे जीव मुठीत धरून उभे होतो. पण जे नको होतं तेच घडलं. ती 4 मुलं जेव्हा नदीतून बाहेर आली तेव्हा माझ्या छातीत धडकी भरली. मी नजर वर करून पाहिलं
तर ती मुलं सुभाषचा निर्जीव देह नदीकिनारी खेचून आणत होती. तो क्षण पाहून माझा जीव जातोय की काय असं मला वाटलं. हरीश, मी आणि रवी, आमची अवस्था फारच वाईट झाली होती. नदीत उतरलेल्या मुलांपैकी एक म्हणाला, तो पूर्णपणे चिखलात रुतला होता, फक्त त्याचा हात बाहेर होता. हे ऐकताच मला रात्रीच्या किशोरच्या अवस्थेची आठवण झाली आणि अंगावर शहारा आला. किशोरला हे सगळं दिसलं होतं का? खरोखरच सुभाष त्याला बोलवत होता का? असे हजारो प्रश्न मनात उभे राहिले. कसाबसा धीर एकवटून हरीशने सुभाषच्या घरी फोन केला. त्याचे घरचे मुंबईहून निघाले होते. मी किशोरच्या वडिलांनाही कळवले. तेही प्रवासाला निघाले. दरम्यान पोलीसही तिथे पोचले. आम्हाला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. आमची चौकशी सुरू झाली. कुठे काम करता? कुठे राहता? काही भांडण झालं होतं का? प्रवीणलाही बोलवलं गेले. आमचा उतरलेला चेहरा पाहून पोलिसांनी जास्त प्रश्न विचारले नाहीत, पण ते इतकंच म्हणाले, आता सगळं सुभाषच्या आईवडिलांवर अवलंबून आहे. तुमची सुटका त्यांच्या जबाबानुसार होईल. या शब्दांचा माझ्यावर काहीच परिणाम झाला नाही, कारण आम्ही आमचा मित्र गमावल्याच्या दुःखात बुडालो होतो. 8-9 तास आम्ही न खाता पिता तिथेच बसून होतो. तेवढ्यात समोरून तोंडाला पदर लावलेली एक स्त्री येताना दिसली. आधी ओळख पटली नाही, पण जवळ आल्यावर मला धक्काच बसला. ती सुभाषची आई होती. रडून रडून डोळे सुजले होते. सुभाष अशी किंकाळी फोडत त्या आत आल्या होत्या आणि पोलीस स्टेशनच्या आवारात ठेवलेला सुभाषचा मृतदेह पाहून पूर्णपणे कोसळल्या. त्याचे आई बाबा टाहो फोडून रडू लागले. त्यांना पाहून आमच्या काळजाचं पाणी पाणी झालं. त्यांना तोंड दाखवण्याची हिंमत आमच्यात उरली नव्हती. प्रवीण आणि त्याच्या वडिलांनी घडलेला प्रकार त्यांना सांगितला आणि किशोरच्या मानसिक स्थितीबद्दलही कल्पना दिली. बराच वेळ ते दोघे सुभाषच्या पार्थिवाजवळ रडत बसले होते. थोड्या वेळाने पोलिसांनी त्यांना आमच्याकडे निर्देश करून विचारले, तुमची या मुलांविरुद्ध काही तक्रार आहे का? कोणावर संशय? त्यांनी आमच्याकडे पाहिलं. ती नजर खूपच केविलवाणी होती. जणू त्यांचं सगळं आयुष्य तिथेच संपलं होतं. थोडा वेळ एकटक पाहिल्यानंतर त्याचे वडील म्हणाले, नाही, ही मुलं खूप चांगली आहेत. मी यांना ओळखतो. ते असं काही करणार नाहीत. आमची काही तक्रार नाही. जे झालं तो एक अपघात होता. त्यांचं हे बोलणं ऐकून आमचे कंठ दाटून आले. वाटलं ओरडून ओरडून रडावं, पण आम्ही स्वतःला शांत ठेवलं. आम्ही घरी पोहोचलो. तोपर्यंत किशोरचे बाबा आधीच तिथे आले होते. किशोर अजूनही त्याच सुन्न अवस्थेत होता. त्याचे बाबा काहीही न बोलता त्याला गाडीत बसवून घेऊन निघाले. हरीश म्हणाला, काका, मीही तुमच्यासोबत येतो. किशोरला आधी डॉक्टरकडे नेऊया. काका राजी झाले आणि ते मुंबईच्या दिशेने निघाले. इकडे सुभाषच्या बाबांनी रुग्णवाहिका बोलवली होती. सुभाषचं पार्थिव त्यात ठेवलं गेलं. त्याची आई त्याच्यासोबत बसली आणि म्हणाली, माझ्या मुलासोबतचा हा शेवटचा प्रवास मला करू दे. आणि ती रुग्णवाहिका मुंबईकडे निघाली. रवी आणि मी देखील जड अंतःकरणाने गावचा निरोप घेतला. मुंबईला आल्यावर सुभाषचा अंत्यविधी पार पडला. किशोर तिथे होता, पण तो आता पूर्णपणे शांत होता. मान खाली घालून काही न बोलता तो एका कोपऱ्यात उभा होता. 2 दिवसानंतर आम्ही त्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे नेले. डॉक्टर म्हणाले, हा प्रचंड मानसिक धक्का आहे. आपल्या मित्राचा मृत्यू त्याने अजून स्वीकारलेला नाही. त्याला असं वाटतंय की तो मित्र मदतीसाठी त्याला बोलवतोय. यातून बाहेर यायला त्याला किमान 3-4 महिने तरी लागतील.
किंवा अधिक. हे सगळं एखाद्या भयानक स्वप्नासारखं होतं. आम्ही आमचा एक सखा गमावला होता. एकावर उपचार सुरू होते. सगळं आयुष्य विस्कळलं होतं. त्या दिवशी आम्ही एक गोष्ट मनाशी पक्की ठरवली. ज्या जागेचं आपल्याला ज्ञान नाही तिथे कधीही साहस करायचं नाही. पण तरीही आजही मला एक प्रश्न पडतो. तो खरोखरच मानसिक धक्का होता की अजून काही? त्या रात्री किशोर जे बरळत होता आणि ज्या अवस्थेत सुभाष सापडला, म्हणजे तो वर आलेला हात हा केवळ योगायोग होता की अजून काही? सावधान, पुढची कथा तुमच्या मनाची शांतता हिरावून घ्यायला येते. एक असा कल्लोळ जो तुम्हाला रात्री झोपू देणार नाही. लवकरच भेटूया एका नवीन दहशतीसह.